नमस्कार मित्रांनो, ज्ञानमित्रच्या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण NIACLमध्ये जी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर पदासाठी 300 जागांची भरती किंवा जाहिरात या जागांची निघालेली आहे, तिच्याबद्दल चर्चा करणार आहोत. आपल्यासाठी ही एक सुवर्ण संधी ठरू शकते, कारण NIACL ही एक आपण हिला सार्वजनिक क्षेत्रातली कंपनी किंवा एका अर्थानं सरकारी कंपनी असं देखील म्हणू शकतो. आणि एक चांगल्या पोस्टसाठीच्या ह्या वॅकन्सीज आहेत, ज्याला आपण AO म्हणतो, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्स. तर एक चांगली नोकरीची संधी सगळ्या तरुणांसाठी आहे. त्यामध्ये सॅलरी देखील खूप चांगली या पोस्टच्या माध्यमातून आपल्याला मिळू शकते. या नेमकी NIACL काय आहे, या कुठल्या जागा आहेत, त्या जागांची पात्रता काय आहे परीक्षेला अप्लाय करण्यासाठी, त्याचबरोबर काय सगळी प्रोसिजर ॲप्लिकेशनची, ते आपण डिटेल डिस्कशन करूया. जसं की तुम्ही इथे पाहू शकता, NIACL दॅट इज न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड. तर मित्रांनो, आता ही काय एक सार्वजनिक क्षेत्रातली आणि केंद्र सरकारच्या मालकीची, जिला आपण म्हणू शकतो, इथे तुम्ही बघू शकता की एक गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अंडरटेकिंग, म्हणजे सरकारच्या मालकीची एक पब्लिक सेक्टर युनिट आहे. बरोबर, NIACL न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लिमिटेड. आणि ह्या कंपनीमध्ये 300 पदांसाठी ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर्सच्या स्केल 1च्या ह्या सगळ्या पोस्ट आहेत. एक चांगला रिप्युटेड आणि चांगला फायनान्शियल रिटर्न देणारा हा जॉब आहे. तर ह्या 300 जागांसाठी जी काय परीक्षेची काय प्रक्रिया आहे ते आपण बघूया. इथे एकूण वॅकन्सीज तुम्ही पाहू शकता. टोटल 300 वॅकन्सीज आहेत ऑल ओव्हर इंडिया. त्यापैकी SC प्रवर्गासाठी 46, STसाठी 22, OBCसाठी 81, EWSसाठी 30, अनरिझर्वड म्हणजे ज्याला आपण ओपन कॅटेगरी म्हणू शकू 121 जागा, आणि टोटल ज्या आहेत त्या 300 जागांसाठी ही भरती आहे ऑल ओव्हर इंडिया. त्यानंतर ज्या महत्त्वाच्या तारखा किंवा इम्पॉर्टंट डेट्स या परीक्षेच्या संदर्भातल्या, त्या ऑनलाईन ॲप्लिकेशन किंवा ऑनलाईन रजिस्ट्रेशन या परीक्षेसाठी नेमकं कधीपासून सुरू होतं आहे, तर ते 1 तारखेपासून, बरोबर, बुधवारी 1 तारखेपासून 1 सप्टेंबरपासून सुरू होतं आहे ते 21 सप्टेंबरपर्यंत. बरोबर, ह्या 20 ते 21 दिवसांचा हा जो कालावधी, याच्यामध्ये तुम्ही रजिस्ट्रेशन आणि ॲप्लिकेशन करू शकता. त्याचबरोबर आता ही परीक्षा जी होणार आहे ती 2 फेजमध्ये होणार आहे. दोन्ही एक्झाम हे ऑनलाईनच असणार आहेत. बट फेज 1 आणि फेज 2, जिला आपण फेज 1ला प्रिलिम्स म्हणू शकू आणि फेज 2ला मेन्स म्हणू शकू. या परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे किंवा सिलेबस काय असणार आहे ते पुढं आपण बघूया. बट ह्या ज्या परीक्षांची तारीख आहे ती तुम्ही इथे बघू शकता की फेज 1 किंवा जिला आपण प्रिलिम्स म्हणू, ती ऑक्टोबर 2021मध्ये. आता डेट जी आहे ती दिलेली नाही, कारण कोविडच्या सिच्युएशनमुळं याच्यामध्ये फ्लक्च्युएशन येऊ शकतं आणि ह्या डेट ज्या आहेत ते व्हॅरी होऊ शकता. बट एक टेंटेटिव्हली पकडून चला, अंदाजे ऑक्टोबर 2021मध्ये पहिली परीक्षा होईल, फेज 1 किंवा प्रिलिम्स पूर्वपरीक्षा. आणि नंतरची मुख्य परीक्षा जी आहे ती नोव्हेंबर 2021मध्ये. बरोबर, म्हणजे 1 ते 1.5 महिन्यांच्या कालावधीनंतर मुख्य परीक्षा होईल. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा विषय आपल्यासाठी तो की ह्या जॉबमध्ये सॅलरी किती आहे. तर जसं की मी तुम्हाला सांगितलं की ही जी आहे स्केल 1च्या पोस्ट आहेत सगळ्या, बरोबर, श्रेणी 1च्या पोस्ट आहेत या सगळ्या. खूप रिप्युटेड आणि खूप चांगल्या पोस्ट आहे. त्यामुळे याच्यामध्ये रिटर्न्स तुम्हाला जे फायनान्शियल मिळणार आहेत किंवा जे काय बेनिफिट्स मिळणार आहेत सॅलरीच्या टर्म्समध्ये आणि बाकीच्या इतर भत्त्यांच्या टर्म्समध्ये, ते खूप चांगले असणार आहेत. बेसिक पे जर तुम्ही इथं पाहू शकता, हा फार इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे कुठल्या पण जॉबचे जे रिप्युटेशन आहे ते समजून घेण्यासाठी. तो बेसिक पे जो आहे तो 32,795, 33,000च्या आसपास असणार आहे. बरोबर, आणि ही जी दिली आहे ती पे स्केल आहे. तुम्ही बघू शकता 32,795 ते 62,315, आणि आणखी ॲडमिसिबल अलाउन्सेस ॲज ॲप्लिकेबल. बरोबर, म्हणजे आपली जी इथं खाली दिली की ग्रॉस इन्व्हेस्टमेंट्स, म्हणजे टोटल जी तुमची सॅलरी असणार आहे ती कुठेतरी 60,000च्या आसपास असणार आहे, प्लस अधिकचे जे काही भत्ते असतील तुमचे ते भत्ते, म्हणजे 60,000 प्लस ही तुमची सॅलरी असणार आहे या पोस्टवरती, AO पोस्टवरती, दॅट इज ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर. बरोबर, त्याचबरोबर शासनाच्या
धोरणानुसार जे काही तुम्हाला देयक आहे ते सगळं मिळणार आहे. जसं की पेन्शन असेल, बरोबर. त्यानंतर ग्रॅच्युटी, LTS, मेडिकल बेनिफिट्स, ग्रुप पर्सनल ॲक्सिडेंट इन्शुरन्स इत्यादी. आता मेडिकल बेनिफिट्समध्ये तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला देखील, बरोबर, जे काही रूलनुसार असतील ते सगळ्यांना हे बेनिफिट्स मिळतील. त्यानंतर द ऑफिसर्स आर ऑल्सो एंटायटल्ड फॉर कंपनीज लिस्ड अकोमोडेशन ॲज पर नॉर्म्स. म्हणजे तुम्हाला जे आहे की कंपनीचं घर देखील भाड्यावरचं मिळणार आहे, बरोबर. म्हणजे तुम्ही स्वतःच्या घरात राहत असाल तर ते पैसे देखील तुम्हाला दर महिन्याला मिळतील. तुम्ही बघू शकता एक चांगला हा जॉब आहे. याच्यामध्ये तुम्हाला एक तर रिप्युटेड जॉब आहेच आहे, काम पण चांगलं आहे, कंपनी पण रिप्युटेड आहे, सरकारी कंपनी आहे. सिलेक्शन झाल्याच्या नंतर बट त्याच्यामध्ये काय आहे की प्रोबेशन असणार आहे 1 वर्षासाठीचं, आणि ह्या प्रोबेशनच्या एंडला तुम्हाला एक एक्झाम पास व्हायला लागेल, नॉन लायसन्स सेट एक्झामिनेशन, जी इन्शुरन्स इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया III द्वारे कंडक्ट केली जाते. ही परीक्षा देखील पास व्हायला लागते. ही परीक्षा रिलेटिव्हली सोपी असते, बरोबर. आणि जरी तुम्ही एकदा पास नाही झाले प्रोबेशनच्या एंडला, त्यानंतर तुम्ही 6 महिन्यांचं एक्सटेन्शन घेऊ शकता, बरोबर. 6 महिन्यांचं काय एक्सटेन्शन आपल्याला मिळतं आहे. तुम्ही मग सपोज पहिल्या वर्षामध्ये तुम्ही ते एक्झाम पास नाही झाले तर 6 महिन्यानंतर परत एकदा परीक्षा द्यायची. परत जरी तुम्ही पास नाही झाले तरी परत पुन्हा एकदा 6 महिन्यांचं एक्सटेन्शन मिळतं, आणि त्या 6 महिन्यामध्ये तुम्ही ती परीक्षा पास व्हायला लागते. बट ही जी परीक्षा आहे जसं मी म्हटलं रिलेटिव्हली सोपी, आणि तुम्ही पहिल्या वर्षाच्या एंडलाच ही परीक्षा आरामात पास होऊ शकता, बरोबर. त्यामुळे याच्यामध्ये काय एवढं रिस्क नाही आहे. बट हे प्रोबेशन हे सगळीकडेच असतं, सगळ्या जॉब्समध्ये आता प्रोबेशनचा रूल असतो. त्या रूलनुसार तुम्हाला सुरुवातीचं 1 वर्ष काय प्रोबेशन असणार आहे सिलेक्शननंतर. बट प्रोबेशनमध्ये तुम्हाला जे काही फायनान्शियल बेनिफिट्स आहेत ते पूर्ण मिळणार आहेत. तुमची सॅलरी देखील प्रोबेशन पिरियडमध्ये तुम्हाला मिळणार आहे. त्यानंतर गॅरंटी बॉन्ड. सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला कंपनीसोबत एक बॉन्ड करायला लागतो की मिनिमम 4 वर्षाची जी आहे ती तुम्ही सर्व्हिस कंपनीसोबत कराल. आता जर तुम्ही 4 वर्षांच्या आधी हा जॉब सोडत असाल तर तुम्हाला काय आहे 1 वर्षाची पूर्ण प्रोबेशनमध्ये जी सॅलरी मिळाली होती ती पे बॅक करायला लागते, बरोबर. बट आता जॉबचे स्टँडर्ड पाहून मला नाही वाटत की आपल्यापैकी कोणी जर हा जॉब मिळाला तर नंतर आपण ही सोडू म्हणून, तर ही पण काय रिस्क नाही, बरोबर. ही सगळी सिलेक्शन झाल्यानंतरची गोष्ट आहे, त्यामुळे आता आपण त्याच्याकडे बघायला नको. त्यानंतर सर्व्हिस कंडिशन, बरोबर. म्हणजे आता सेवा शर्ती ज्याला आपण मराठीमध्ये म्हणू की टर्म्स ऑफ सर्व्हिसेस काय असणार आहेत, की यातलं सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पोस्टिंगनंतर तुम्हाला जी काय पोस्टिंग ऑल ओव्हर इंडिया कुठे पण मिळू शकते, बरोबर, टू एनी प्लेस इन इंडिया. त्या जागेवरती तुम्हाला मिनिमम 5 वर्ष तरी राहायला लागेल. म्हणजे तिथनं ट्रान्सफर तुम्ही रिक्वेस्ट करण्याच्या आधी 5 वर्ष तुम्हाला त्या ठिकाणी कंपल्सरी सर्व्हिस करायला लागेल, ज्या ठिकाणी कुठे पोस्टिंग होईल त्या ठिकाणी. त्यानंतर एज्युकेशनल क्वालिफिकेशन हा महत्त्वाचा मुद्दा आहे की शैक्षणिक पात्रता या परीक्षेसाठी नेमकी काय रिक्वायर्ड आहे. तर तुम्हाला एक तर ग्रॅज्युएशन असायला पाहिजे, दॅट इज युअर मिनिमम क्रायटेरिया, की तुम्ही ग्रॅज्युएट असायला पाहिजे. पोस्ट ग्रॅज्युएट असाल तर उत्तम, नसाल तरी चालतं आहे, बट मिनिमम ग्रॅज्युएट तुम्ही असायला पाहिजे. किंवा जे कोणी लोक ग्रॅज्युएशनच्या फायनल इयर किंवा फायनल सेमिस्टरमध्ये आहेत ते सुद्धा अप्लाय करू शकता. फक्त 30/9/2021 म्हणजे 30 सप्टेंबर 2021च्या आधी तुम्ही तुमची ग्रॅज्युएशनची फायनल इयरची परीक्षा पास व्हायला पाहिजेत. म्हणजे जे कोणी लोक ग्रॅज्युएट झाले आहेत किंवा यावर्षी फायनल इयरला होते ते सगळे लोक ह्या परीक्षेला अप्लाय करण्यासाठी क्वालिफाय आहेत. तुम्ही सगळे लोक जे कोणी ग्रॅज्युएट आहेत ते ह्या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतात. त्यानंतर एज लिमिट, वयोमर्यादा काय, बरोबर. 1 एप्रिल 2021 रोजी तुमचं वय जे आहे ते 21 वर्षांपेक्षा कमी नसलं पाहिजे आणि 30 वर्षांपेक्षा जास्त नसलं पाहिजे. म्हणजे 21 ते 30 ही जी आहे ती वयोमर्यादा आहे. बट याच्यात जे कोणी आपले मित्र SC किंवा ST कॅटेगरीमध्ये असतील त्यांना 5 वर्षाचं रिलॅक्सेशन म्हणजे 35 वर्षापर्यंत ते अप्लाय करू शकतात. त्याचबरोबर कोणी OBCचे प्रवर्गाचे आपले जे मित्र असतील ते 3 वर्षांपर्यंत म्हणजे 33 इयर्सपर्यंतच्या वयापर्यंत ॲप्लिकेशन करू शकता. त्याचबरोबर जे कोणी आपले मित्र फिजिकली हँडिकॅप किंवा अपंग किंवा
ज्यांना आपण काय म्हणू की विशेष विद्यार्थी ज्यांना म्हणू ते कोण असतील, त्यांना 10 वर्षांचं एज रिलॅक्सेशन आहे, म्हणजे ते 40 वर्षांच्या वयापर्यंतचे कॅन्डिडेट्स ह्या कॅटेगरीमधले ह्या परीक्षेला अप्लाय करू शकतात. त्यानंतर आहे की सिलेक्शन प्रोसिजर. जसं मी मगाशी म्हटलं की परीक्षा जी आहे ती 2 टप्प्यामध्ये होणार आहे. त्यात एक प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, फेज 1 प्रिलिमिनरी एक्झामिनेशन, जिला आपण पूर्वपरीक्षा म्हणू, ती ऑब्जेक्टिव्ह असणार आहे 100 मार्कांची, बरोबर. आणि ती काय होणार आहे, ऑनलाईन होणार आहे. तिच्यामध्ये 3 सेक्शन असतील, बरोबर. आणि त्या सेक्शनला काय आहे, वेगवेगळ्या सेपरेट टायमिंग ठरवून दिला जाईल. तर आता हे 3 सेक्शन नेमके कोणते आहेत, त्यातला सगळ्यात पहिला आहे की इंग्लिश लँग्वेज, बरोबर. याच्यावरती ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन असणार आहेत आणि 30 मार्क. यासाठी तुम्हाला 20 मिनिटांचा वेळ मिळणार आहे. आणि हा जो पेपर आहे इंग्लिश लँग्वेजचा, हा तुम्हाला फक्त इंग्लिश भाषेमध्येच अवेलेबल असणार आहे. त्याच्यानंतर दुसरा जो सेक्शन आहे तो आहे रिझनिंग आणि ॲबिलिटी. हा पण ऑब्जेक्टिव्ह 35 मार्कांसाठी 20 मिनिटांचा वेळ आहे. बट हे जे प्रश्न आहेत ते तुम्हाला इंग्लिश आणि हिंदी ह्या दोन्ही भाषांमध्ये अवेलेबल असतील. त्यानंतर एक क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, बरोबर. हा देखील ऑब्जेक्टिव्ह आहे, 35 मार्कांसाठी 20 मिनिटांचा तुमचा वेळ आहे. याच्यामध्ये देखील इंग्लिश आणि हिंदी दोन्ही भाषांमध्ये प्रश्न उपलब्ध असतील. तर आता टोटल जे आहेत हे 100 मार्कांचा पेपर आहे. बट याच्यामध्ये क्रायटेरिया काय आहे की तुम्हाला जे आहे प्रत्येक सेक्शनमध्ये मिनिमम पासिंग क्रायटेरिया, बरोबर, मिनिमम पासिंग क्रायटेरिया जी काही कंपनी डिसाईड करेल तो तुम्हाला क्वालिफाय करायला लागेल. कॅन्डिडेट हॅव टू क्वालिफाय इन इच टेस्ट सेक्शन बाय सिक्युरिंग पासिंग मार्क्स टू बी डिसाइडेड बाय द कंपनी. म्हणजे तुम्हाला तिन्हींपैकी मार्क मिळून उपयोग नाही, तुम्हाला या तिन्हीमध्ये पण जो मिनिमम क्रायटेरिया कंपनी डिफाईन करेल ते मार्क तुम्हाला मिळवणं आवश्यक आहे. ही झाली आपली पूर्वपरीक्षा किंवा प्रिलिमिनरी एक्झामिनेशन फेज 1 मधली. त्यानंतर पुढची जी परीक्षा आहे मेन एक्झामिनेशन किंवा फेज 2, बरोबर. याच्यामध्ये एक ऑब्जेक्टिव्ह टेस्ट असणार आहे पहिली, ती असणार आहे 200 मार्कांसाठी. आणि त्यानंतर असणार एक डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट, बरोबर, 30 मार्कांसाठी. ऑब्जेक्टिव्ह टेस्ट 200 मार्कांसाठी आणि डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट 30 मार्कांसाठी. आता ह्या दोन्ही टेस्ट काय आहेत, ह्या ऑनलाईन असणार आहेत, बरोबर. आता डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ऑनलाईन कशी, तर कीबोर्ड यूज करून तुम्हाला काय करायचं आहे, कम्प्युटरवरती तुमचे ॲन्सर टाईप करायचे आहेत डिस्क्रिप्टिव्ह टेस्टसाठी. आणि ही डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट कधी होणार, ज्यावेळी ही पहिली ऑब्जेक्टिव्ह टेस्ट कंप्लीट होईल त्याच्यानंतर लगेचच काय डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट असणार आहे 30 मार्काची ऑनलाईन कॉम्प्युटरवरती, जिथं तुम्हाला कीबोर्ड यूज करून तुमचे ॲन्सर्स टाईप करायचे. तर याचा नेमका सिलेबस काय आहे, तर पहिली जी ऑब्जेक्टिव्ह टेस्ट आहे 200 मार्काची, तिचा वेळ असणार आहे तुम्हाला 2.5 तासांचा, बरोबर. आणि त्याच्यामध्ये काय टोटल 4 सेक्शन आहेत. पहिला आहे टेस्ट ऑफ रिझनिंग, याच्यावरती रिझनिंगचे क्वेश्चन्स असणार आहेत ऑब्जेक्टिव्ह आणि 50 मार्कांसाठी. याचे प्रश्न तुम्हाला दोन्ही भाषेमध्ये इंग्लिश हिंदी आणि 40 मिनिटांचा वेळ आहे. त्यानंतर दुसरा आहे टेस्ट ऑफ इंग्लिश लँग्वेज, हा ऑब्जेक्टिव्ह 50 मार्कांसाठी, हे प्रश्न फक्त इंग्रजीमध्ये आणि 40 मिनिटांचा वेळ आहे. त्यानंतर टेस्ट ऑफ जनरल अवेअरनेस, म्हणजे याच्यामध्ये तुमचे चालू घडामोडी किंवा जे काही सामान्य ज्ञान आहे त्याच्याबद्दलची तुमची जागरूकता तपासली जाईल. हा प्रश्न ऑब्जेक्टिव्ह असणार आहेत 50 मार्कांसाठी, दोन्ही भाषांमध्ये इंग्लिश आणि हिंदी आणि 30 मिनिटांचा वेळ असणार आहे, बरोबर. त्यानंतर आहे चौथा सेक्शन क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा, हा देखील ऑब्जेक्टिव्ह 50 मार्कांसाठीचा, इंग्लिश हिंदी दोन्ही भाषांमध्ये प्रश्न आणि 40 मिनिटांचा वेळ. तशी एकूण टोटल 200 मार्कांची ही जी मेन एक्झाम आहे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट ती असणार आहे, बरोबर. तर आता तुम्ही बघू शकता की प्रिलिमचा जो फेज 1चा जो सिलेबस होता तो आणि मेन्सचा म्हणजे फेज 2चा सिलेबस ऑलमोस्ट सेम आहे. याच्यामध्ये काय विशेष काही फरक नाही आहे. बट फक्त नंबर ऑफ क्वेश्चन्स किंवा स्टँडर्ड जे ते व्हॅरी होऊ शकतं. नंबर ऑफ क्वेश्चन्स ऑफकोर्स जास्त आहेत आणि क्वेश्चनचं स्टँडर्ड थोड्या प्रमाणात व्हॅरी होऊ शकतं, बरोबर. याच्यामध्ये देखील तुम्हाला काय की प्रत्येक सेक्शनमध्ये पास होणं अनिवार्य आहे. वेगवेगळे मार्क प्रत्येक सेक्शनसाठी डिफाईन केले जातील आणि ते मार्क तुम्हाला क्वालिफाय करायला लागणार आहेत. त्यानंतर डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट जी असणार आहे ती 30 मार्कांसाठी आणि 30 मिनिटांचा वेळ आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये 2 सेक्शन आहेत मेनली, एक आहे लेटर रायटिंग, बरोबर, पत्रलेखन, आणि दुसरं आहे निबंध. तर पत्रलेखन आहे 10 मार्कांसाठी आणि निबंध आहे 20 मार्कांसाठी, बरोबर. हे दोन्ही काय इंग्लिशमध्ये असणार आहे, एक पत्र लिहायचं आणि एक निबंध लिहायचं आहे 30 मिनिटाच्या वेळेमध्ये. कीबोर्ड यूज करून कम्प्युटरवरती तुम्हाला तुमचे ॲन्सर टाईप करायचे आहेत, बरोबर.
आता ही जी एक्झाम आहे ही फार इम्पॉर्टंट आहे का, कारण जरी तुम्ही पहिली जी टेस्ट आहे ऑब्जेक्टिव्ह 200 मार्कांची ती पास झाली आणि सपोज ही फेल झाले, तरी आपला जो आहे तो पुढचा रिझल्ट लागत नाही. त्यामुळे ही टेस्ट देखील इम्पॉर्टंट आहे, डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट देखील. त्यानंतर तिसरा जो फेज आहे तो आहे इंटरव्ह्यूचा. हे जे दोन्ही एक्झामचे रिझल्ट लागल्याच्या नंतर काय एक क्वालिफाईंग लिमिट ठेवून मुलाखतीसाठी उमेदवारांची निवड केली जाणार आहे, बरोबर. आणि इंटरव्ह्यूच्या नंतर आपला फायनल रिझल्ट लागणार आहे. तर फायनल रिझल्टमध्ये ऑनलाईन एक्झामिनेशनचं आणि इंटरव्ह्यूचं जे वेटेज आहे ते 75% आणि 25% आहे. म्हणजे 75% वेटेज तुमचं काय आहे ऑनलाईन एक्झामला आहे आणि 25% वेटेज तुमच्या इंटरव्ह्यूला आहे. त्यामुळे इंटरव्ह्यू देखील आपल्यासाठी फार इम्पॉर्टंट आहे. आणि इंटरव्ह्यू झाल्याच्या नंतर मग आपला फायनल रिझल्ट लागेल आणि मग त्यानुसार जे आहे ते कॅन्डिडेट्सचं सिलेक्शन होईल, बरोबर. इथे दिले बा फायनल सिलेक्शन वुड बी बेस्ड ऑन कन्सोलिडेटेड मार्क्स ऑफ मेन एक्झामिनेशन, ऑब्जेक्टिव्ह टेस्ट अँड इंटरव्ह्यू, बरोबर. मग आता हे जे मार्क्स फायनल असणार आहे याच्यामध्ये जी आपली डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट होती तिचे मार्क पकडणार नाहीत, पण डिस्क्रिप्टिव्ह टेस्ट ही क्वालिफाईंग एक्झाम आहे, बरोबर. ती तुम्ही क्वालिफाय केलीच पाहिजे तरच पुढचा रिझल्ट लागतो. बट फायनल रिझल्टमध्ये त्याचे मार्क पकडत नाहीत. फायनल रिझल्ट म्हणजे ऑब्जेक्टिव्ह टेस्ट तुमची 200 मार्काची ती जी होती तिचे मार्क आणि इंटरव्ह्यूचे मार्क, बरोबर. या दोन्हींचा मिळून निकाल जो आहे तो लागला जाईल. त्यानंतर ॲप्लिकेशन फी हा देखील एक महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी, की ॲप्लिकेशन फी या एक्झामसाठी नेमकी किती असणार आहे. तर आपले SC ST प्रवर्गातले जे मित्र आहेत किंवा जे फिजिकली हँडिकॅप जे कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी फक्त 100 रुपयांची फी असणार आहे. आणि बाकीचे जे सगळे कॅन्डिडेट्स आहेत त्यांच्यासाठी 750 रुपयांची फीज असणार आहे. तर मित्रांनो ही काही फार फीज नाही आहे, बरोबर, कन्सिडरिंग द रेप्युटेशन ऑफ द पोस्ट. त्यामुळे हा फॉर्म जर तुम्ही इच्छुक असाल तर नक्की भरू शकता. एक्झामची पातळी देखील एवढी फार काय अवघड आहे असं वाटत नाही, एकदम सिम्पल आहे, बरोबर. प्रीचा जो सिलेबस आहे तोच मेन्सचा असणार आहे. मुलाखत एक सिम्पल पर्सनॅलिटी टेस्ट असणार आहे. त्यामुळे जे कोणी इच्छुक असतील आणि ज्यांची कोणाची अभ्यास करायची तयारी असेल ते लोक ह्या परीक्षेसाठी नक्की ॲप्लिकेशन करू शकता. आता 1 तारखेला 1 सप्टेंबरला ज्यावेळी वेबसाईट सुरू होईल रजिस्ट्रेशनसाठी तेव्हा त्यावेळेला नेमकं रजिस्ट्रेशन कसं करायचं त्याबद्दलची डिटेल प्रोसिजर काय आहे ती आपण आपल्या चॅनलवरती नक्की कवर करू. तर आपल्या चॅनलवरती ट्यून राहा आणि तुम्ही जर सबस्क्राईब केलेलं नसेल अजून चॅनलला तर सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या काळामध्ये ज्या काही स्पर्धा परीक्षा किंवा जॉब वॅकन्सीज आहेत त्याच्याबद्दलचे सगळे अपडेट्स आपल्या चॅनलवरती मिळत राहतील. थँक्यू.